हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 292 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे शरीरामध्ये होणारे, योगिक प्रक्रियेमध्ये होणारे फायदे, त्यामध्ये होणारे त्याचे परिणाम याचा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण केलेला आहे. आज आपण 15व्या श्लोकाचा भगवद्गीतेतल्या नवीन श्लोकाला सुरुवात करतोय आणि तिथून माऊलींचा जे विचार माऊलींनी मांडलेले आहेत, थोडंफार अजून कुंडलिनीवरती बोलतात माऊली. श्लोक असा आहे, युज्यनैवं सदात्मानं योगी नियतमानसा शांतीं निर्वाण परमां मत्संस्थां अधिगच्छति. याप्रमाणे आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणाऱ्या, सतत सदा शब्द वापरलेला योगी निर्वाण, युज्यनेमं सदात्मानं, सदा शब्द जो वापरलेला आहे तो सतत अभ्यास चालू ठेवणाऱ्या साधकांसाठी आणि आपल्या मनाचं नियमन करणारा म्हणजे नियतमानस त्या योग्याला माझ्या ठायी असणाऱ्या मतसंस्थां अधिगच्छती प्राप्त होते. काय तर माझ्या ठायी असणारी मोक्षरूप पराम शांती, निर्वाण परमाम शांती शब्द वापरलेला आहे. शांती निर्वाण परमाम ही अशी शांती प्राप्त होते ज्यानं आपला योगाभ्यास सतत चालू ठेवून आणि आपल्या मनाचं नियमन करून, आपलं मन स्वाधीन करून आणि संयमित करून आणि चित्ताला युज्यनेव शब्द वापरला आहे तो परमतत्वाशी म्हणजे भगवंताशी जोडून घेऊन आत्मस्वरूपाशी युक्त करून मज परमात्म्याच्या ठायी असणारी मोक्षपद परमशांती प्राप्त करून घेतो. भगवंताकडे देण्यासाठी फक्त एकच मोठी गोष्ट आहे, मोठं गिफ्ट आपण म्हणूया की जे ते साधकाला देऊ शकतात ते म्हणजे परमपद मोक्षशांती, मोक्षपद परमशांती. अशी परमशांती परमात्म्या देतो कुणाला? ज्यानं आपलं मन नियतमानस करून घेतलेलं आहे. आणि युज्यनेवं सदात्मानं शब्द आहे जो आपलं चित्त भगवंताशी जोडून घेतो, ज्यानं आपल्या मनाला स्वाधीन करून संयमित केलेलं आहे, अशा योग्याला मोक्षपदाची म्हणजे परमशांतीचा लाभ होतो आणि ही परमशांती त्याला प्राप्त होते असं आपल्याला भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. माऊलींनी त्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे तो थोडासा कुंडलिनीचा अजून थोडासा भाग माऊली वर्णन करतात. ऐकेश शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेत देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता की नाथ संकेताचा म्हणजे नाथ संप्रदायाचा जो गूढ संकेत आहे तो गूढ संकेत माऊलींनी आपल्याला दिलेला आहे. तर काय वर्णन केलं होतं कालच्या याच्यामध्ये? पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतेचा वंशी, परी दावून गेला उद्देशी श्री महाविष्णू. देहाला स्वाधीन करून घेऊन विश्व चैतन्यामध्ये विलीन करावे हा त्या संप्रदायाचा, नाथ संप्रदायाचा गूढ संकेत असल्याचं मानलं जातं आणि तोच मानवी जीवनाचा उद्देश असावा असं महाविष्णू सांगून गेलेले आहेत. म्हणजे भगवंत प्राप्ती हीच कृतार्थता देणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं भगवान महाविष्णूंनी सांगून ठेवले असं माऊली बोलतात. आणि म्हणून म्हणतात की भगवंतांना अभिप्रेत असलेल्या
आत्मज्ञानरूपी वस्त्राचं गाठोड मी होतं. ती घडी जी होती ती घडी उलगडून दाखवलेली आहे. कारण आपल्यासारखं म्हणजे योगारूढ पुरुषासारखं एखादं मोठं गिराईक माझ्यासमोर आहे. ते वस्त्र खरेदी करण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे ज्याला मोक्षाची खरंच परम शांतीची गरज आहे असं एक गिराईक माझ्यासमोर अशी गिराईक आहेत की जे योगी आहेत. म्हणजे म्हणतात आपल्यासमोर मी ही उलगडून वस्त्र दाखवलं कारण तुम्हीच हे वस्त्र खरेदी करणार असं मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही त्याचे अधिकारी आहात. ज्यांनी अशा कुंडलिनीचा प्रयोग केला आणि योगाद्वारे आत्मसंयमाच्या द्वारे ज्याने आपल्या मनाला इंद्रियांना वश करून घेतलं आणि योग्य अशा साधन प्रक्रियेचा अवलंब करून त्या शांतीला प्राप्त करून घेतलं तेच खऱ्या अर्थानं अधिकारी आहेत. माऊली बोलतात ऐके शक्तीची चेद जेव्हा तेज जेव्हा लोपे. अर्जुना लक्षात ठेव असे या कुंडलिनी शक्ती जेव्हा अस्त पावते तेव्हा देहाचे रूप हरपे. तेव्हा या देहाचं रूप सुद्धा नाहीच होतं आणि मग तो या जगाच्या दृष्टीस पडत नाही. काय सुंदर वातावरण मांडले बघा. मग तो डोळ्या माझी दपे जगाची या डोळ्या माझी म्हणजे अदृश्य राहण्याची सिद्धी सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकते. एरवी आदिलाची आईसे सावयव तरी दिसे परी वायुज का जैसे वळले होय. वास्तविक देहाचा योग्याचा देह जो असतो पूर्वीसारखा दिसत असला तर जणू काय त्यामध्ये वाऱ्यानं बनवलेलं एक जणू काय वाऱ्याचा बनवलेला आहे तो त्याचं शरीर असं वाटायला लागतं. इतकं तो हलका झालेला असतो. ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडून उभा का अवयवाची नभा निवडला तो. किंवा एखादं कर्दळी आहे त्या कर्दळीचा सोपटाचा त्याग करून केळीचा सोट उभा आहे असे वाटावे. किंवा देहदारी होण्यासाठी आकाशानेच त्याची निवड केली का काय. अवयवाची नभा निवडला तो. जसं नभा म्हणजे आकाश तसं देहदारी होण्यासाठी म्हणजे अवयविक होण्यासाठी आकाशानेच त्याची निवड केली. म्हणजे आकाशामध्ये असणारी विरळता ही सगळी त्याला प्राप्त होते. तैसे होय शरीर ते म्हणजे केचर हे पद होता चमत्कार पिंडजनी. आणि योग्याचं शरीर असं दिसू लागतं तेव्हा त्याला आकाश मार्गाने जाणारा असे म्हणतात. खेचर शब्दाचा अर्थ आहे आकाश मार्गाने प्रवास करणारे. अशी अवस्था प्राप्त झाली की सर्वसामान्य देहधारी लोकांना सुद्धा हे पद होता चमत्कार पिंडजनी. पिंडजनी म्हणजे ज्याने देह धारण केलेला आहे त्यांना चमत्कार वाटतो. पण चमत्कार नाही योगी प्रक्रियेच्या द्वारे इथं माऊलीने सिद्ध केलेला आहे. आणि याच सिद्धीचा वापर अनेक वेळा माऊलींच्याकडून सुद्धा झालेला आहे. जड भिंतीला चालवणं ही सिद्धीचाच प्रकार आहे. किंवा रेड्यामुखी वेद बोलवणं हा एक प्रकारच्या सिद्धीचाच उपयोग माऊलीने करून दाखवलेला आहे. म्हणजे माऊली जे बोलतात तो एक चमत्कार वाटत असला पिंडजनी लोकांना चमत्कार वाटत असला तर खरं पाहता ती सिद्धीच आहे. त्या अनिमा गरिमा वगैरे सिद्धीचे प्रकार आहेत ना. अदृश्य होणं पाण्यावरून चालणं दुसऱ्याच्या मनातलं आलोचन शब्द वापरणं दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं असे अनेक ह्या सिद्धी ज्या आहेत अष्टमहासिद्धी म्हटलेला या सिद्धीपैकी काही सिद्धी त्याच्याकडे प्राप्त झालेल्या असतात आणि लोकांना वाटतं तो चमत्कार करतो. देखे साधकू निघून जाये मागा पाऊलाची ओळर आहे ते तर ठाई ठाई होया आणि मादिक वर्णन आणि परत आलंच ते की तो सिद्ध साधक जो आहे तो चालत जर गेला तर पाठीमागे जाताना पावलाचे ठसे उमटलेले असतात आणि प्रत्येक ठशागणिक अष्टमहासिद्धी त्याच्या सेवेसाठी हात जोडून असतात उभे असतात. याचा अर्थ असा आहे पुढे गेले तरी त्याचा परिणाम लोकांच्या एकूण गोष्टीवरती होत असतो. म्हणून संतांचं सुद्धा महात्म्य तसंच आहे. संत आज नाहीत तरी त्यांचा परिणाम त्यांचं असणारं तत्वज्ञान सगळीकडे पसरत आहे. म्हणून म्हणतात प्रत्येक पावलागणीच त्यांचे ठसे उमटतात. जे त्यांनी केलेल्या तत्वज्ञानांचा जो घेतलेला दांडोळा किंवा त्यांनी वापरलेल्या सर्व साधना ज्या आहेत या साधना अजूनही समाजामध्ये रुजून आहेत. यावरून कळतं की तो पावलांची ओळर आहे म्हणतात तो. अशा अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त झालेल्या असतात. अष्टमहासिद्धीमध्ये अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाश्य ईशिता वशिता आणि प्राकाम्ये अशा त्या सिद्धींची नावं आहेत. आपल्यासाठी काय उपयोग नाही आहेत. कुठल्याही सिद्धी असल्या
आपल्यालाही त्या प्राप्त झालेल्या असतील का आपल्यापैकी काही ना, आणि नामानं सुद्धा सिद्धी प्राप्त होतात. असं तुकोबांच्या अभंगामधून, नाथांच्या अभंगामधून, माऊलींच्या ओव्यामधून आपल्याला बघायला मिळतं. त्या सिद्ध्या प्राप्त झालेल्या आहेत, पण त्यांची जाणीव नसावी. परी तेने काय काज आपण या अवधारे ऐसा धनंजया लोप अति भूतत्रया देहीचा देही. पण माऊली काय बोलतात बघा, एक लक्षात ठेव की सिद्धीच्या सामर्थ्याशी आपल्याला काय कर्तव्य आहे. सिद्धी लाभे पिशे तयाकून पुशे. नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे, सिद्धी लावी पिशे. एखादी सिद्धी प्राप्त झाली तर ते वेळच लावण्यासारखा प्रकार आहे. ती व्यक्तीला जर भान नसेल तर समाजामध्ये अंधाधुंदी निर्माण करू शकते. असा सिद्धी प्राप्त झालेला पुरुष एक वेगळ्या प्रकारचे चमत्कार करून एखाद्याचा विध्वंस सुद्धा करू शकतो. म्हणून सिद्धी लावी पिशे तयाकून पुशे. आणि हे वर्णन नाथाने आपल्या हरिपाठामध्ये केलेलं आहे. त्याचा तोच अर्थ आहे. माऊली म्हणतात, या सामर्थ्याशी, सिद्धीच्या सामर्थ्याशी काय आपलं कर्तव्य आहे. पर तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया. कारण लोप अति भूतत्रया देहीचा देही. कारण पृथ्वी, पाणी आणि तेज या तिन्ही भूतांचा शरीरातल्या शरीरातच लय झालेला असतो. त्यामुळे ह्या गोष्टी काय टिकणाऱ्या नसतात. म्हणून सिद्धी जरी असली तर त्याचा उपयोग काही नसतो. खरी सिद्धी कोणती, तर ज्यापासून मी ब्रह्म आहे अशी जाणीव ज्या ठिकाणी होते ती खरी सिद्धी म्हणायची. आणि त्या सिद्धीचाच विचार सतत करावा असं म्हणतात. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक असा सिद्धी प्राप्त केलेला पुरुष आलेला होता. आणि रामकृष्ण परमहंस जणू काय झडतीच घेतली त्याने. तुम्हाला काय काय येतं, किती वर्ष तुम्ही तपस्या केली, कोणकोणत्या साधना केल्या, याची विचारणा त्याने करायला चालू केली. रामकृष्ण परमहंस म्हटले, मी काय साधना केली मला काय माहिती नाही. त्या आदिमातेनं, त्या देवीनं माझ्याकडून काय साधना करून घेतली असतील मला काय ठाऊक नाही. आणि मला कुठल्या सिद्धी प्राप्त झाल्या हेही मला माहिती नाही. ते म्हटले, तुम्ही इतक्या वर्ष काय केलं मग. मी 12 वर्ष तप केलेलं आहे आणि 12 वर्षाच्या तपस्यानं मला एक सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि ती कोणती सिद्धी आहे, तर तो जो आलेली व्यक्ती होती तो पाण्यावरून चालत होता. पाण्यावरून चालण्याची सिद्धी त्याला प्राप्त झालेली होती. आणि तो मोठेपणाचा म्हणून रामकृष्ण परमहंसांना आपल्या तपस्येचा अभिमान सांगत होता. जेवढी तपस्या केली त्याचं हे फळ मला प्राप्त झालेलं आहे. केवढी मोठी सिद्धी आहे. रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणले, त्या काळातली गोष्ट आहे बरं का, रामकृष्ण परमहंसांच्या काळातली, की नावेतून जाण्यासाठी ज्या गोष्टीला फक्त 2 आणे रुपये खर्च येतो, त्या काळातला शब्द आहे. आज आपण म्हणूया 100 रुपये खर्च येतो. ज्या गोष्टीसाठी फक्त 2 आणे लागतात ते प्राप्त करण्यासाठी तू 12 वर्ष वाया घालवलीस. कशाला सिद्धी तुझी ती उपयोगाची आहे. पाण्यावरूनच जायचं आहे ना, तर नावेतून जाता येते ना. त्यासाठी त्याशिवायच्या पेक्षा तू परमेश्वर प्राप्तीसाठी जर 12 वर्ष घातलेली असतीस तर तुला त्या सिद्धींच्या पेक्षा जी महासिद्धी ज्याला आपण म्हटलेली आहे तो मोक्ष प्राप्त झाला असता, देव मिळाला असता. तुला देव मिळाला नाही, तुला पाण्यावरून चालण्याचं कळलं. कारण तेच प्राप्त करण्यासाठी तू धडपड केलेली होतीस. म्हणजे ज्यांनी सिद्धीसाठी साधना करतात त्यांना सिद्धीच मिळतात. जे प्रपंचाच्या प्राप्तीसाठी साधना करतात त्यांना कदाचित प्रपंच मिळेल, पण प्रपंचामध्ये असणारं समाधान, त्या समाधानासाठी कोण साधना करत नाही. घर मागायसाठी देवाकडे कोणतरी जाते, पण घरातली शांती मागायची विसरून जातात. खरी गोष्ट आहे ती शांती आहे, पण ती शांती कुणी मागितली जात नाही. म्हणून ह्या साधनांचे एवढे मोठं जर साधन करायचं असेल तर त्या साधनापासून मिळणारं फळ सुद्धा मोठं असलं पाहिजे. आणि श्रेष्ठातलं श्रेष्ठ फळ कोणतं असेल तर ते मोक्षफळ आहे. आणि त्या मोक्षफळाचा विचार फारसे कोण करत नाही. त्यामध्ये काय करायचं आहे मोक्ष घेऊन, असे म्हणणारे खूप मंडळी आहे. आम्हाला प्रपंचात सुधारणा पाहिजे, आम्हाला प्रपंच असा माझ्या मताप्रमाणे करायचा आहे आणि त्यासाठी मी साधना करतो, मला चमत्कार करून दाखवायचे आहेत म्हणून मी साधना करतो. म्हणजे मोठ्या साधनांचा उपयोग छोट्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी केला जातो. म्हणजे जणू काय एखादं मोठा आपल्याकडं मोठी गन आहे, त्या गनचा वापर करून आपण शत्रूला मारू शकतो. एवढी मोठी गन आहे ती. कुठल्या मोठ्या प्रकारच्या गन्स आहेत बघा की ज्या लष्करामध्ये वापरल्या जातात, आर्मीमध्ये.
अशी एखादी गण आपल्याकडे आहे, तर एखादा म्हणतो माझ्याकडे गण आहे आणि त्याचा वापर यानं कशासाठी केला, तर घरातलं उंदीर मारण्यासाठी. म्हणजे एका मोठ्या गनचा वापर उंदीर मारण्यासाठी करावा, किंवा युद्धासाठी दिलेली तलवार आहे त्या तलवारीचा वापर स्वयंपाकघरातले कांदे चिरण्यासाठी करावा, असा प्रकार सिद्धीसाठी साधना करणाऱ्यांचा होतो, असं रामकृष्ण परमहंसांनी त्या व्यक्तीला पटवून दिलं. त्यामुळे सिद्धी, खरी सिद्धी कोणती असेल तर ज्याला या आता वर्णनामध्ये केलेला आहे, शांती निर्वाण परमाम. निर्वाण परम म्हणजे परम शांतीचा ज्यामुळे लाभ होतो ती खरी सिद्धी म्हणायची. ज्या सिद्धीचा वापर त्यालाच बरोबर समाजाला सुद्धा होतो. संतांना ज्या सिद्ध्या प्राप्त झाल्या ती सिद्धी कोणती असेल तर आत्मज्ञान, परम शांती, या सगळ्या गोष्टी, तृप्ती याचा लाभ झाला. ती तृप्ती त्यांच्याजवळ राहिली नाही तर त्याने ती जगाला वाटली. म्हणूनच माऊली बोलतात ना, अवघाचा संसार सुखाचा करीन. सुखाचा करणे या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचा संसार करायचा असेल तर आनंद रूप असलेल्या परमेश्वराचीच प्राप्ती करून घ्यावी लागेल, म्हणजेच ती दुसऱ्याला देता येईल ना. संतांनी तेच केलं. सगळ्या संतांनी या सिद्धीच्या मार्गाला लागले नाहीत, म्हणून माऊलींनी त्याचा काय केलेला आहे, निश्चित केलेला आहे. ते म्हणतात, परितेने काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया. काय आता देहाचा नाश होणारच आहे ना, अशा सिद्धी पण लयाला जातील. काय उपयोगाचे आहे, पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी. पृथ्वी तत्वाला पाणी विरघळून टाकतं, पाण्याला अग्नी आटवून टाकतो आणि अग्नी तत्व वायू तत्वाच्या हृदय आकाशामध्ये लय करते. मग शेवटी काय उरणार आहे, पाठी आपण एकलावरे परी शरीराचे नि अनुकारे. मग तोही निघे अंतरे गगना मिळे. वायू उरलेला असतो एकलावरे, मग शेवटी उरतं ते एकमेव वायू तत्व, पण ते शरीराच्या आकारात असतं. मग ते वायू तत्वही मस्तकातल्या आकाशामध्ये एकरूप होण्यासाठी निघून जातं. काय म्हणतात, तोही निघे अंतरे गगना मिळे. गगना शब्द वापरलाय ना, तो मूर्धन्य आकाश किंवा वरती मस्तकातले जे आकाश आहे त्या आकाशासाठी वापरलेला आहे. तेवेळी कुंडलिनीही भाष जाय. मग कुंडलिनी कशाला राहते, मग मारुती ऐसे नाम होय. आता वायुरूपी असलेल्या कुंडलिनीला काय होतं, कुंडलिनी न म्हणता तिला मारुत, मारुत म्हणजे वायू, मारुत असं म्हणायला चालू करतात. परिशक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी, पण तिचे शक्तिरूप जोपर्यंत शिवाशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होत नाही ना तोपर्यंत ते कायमच असते. म्हणजे ती शक्ती म्हणूनच राहते. जोपर्यंत ती कुंडलिनी परमतत्वाशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होत नाही तोपर्यंत ती शक्तिरूपानच राहते. मग जालंधर सांडी कक्कारांत फोडी, गगनाची या पहाडी पैठी होय. मग ती कुंडलिनी जालंधर बंधातून बाहेर पडते आणि मध्य नाडीचे म्हणजे सुषुम्नेच्या मस्तकातील टोक फोडून ब्रह्मरंध्राच्या मस्तकातील आकाशा पर्वतापर्यंत जाऊन पोचते, असं वर्णन माऊली करायला लागलेले आहे. ते ओंकाराची या पाठी पाय देतो उठावटी, पश्यंतीची या पावटी मागा घाली. मग ती कुंडलिनी काय करते, ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पश्यंती वाणीच्या पायऱ्या ओलांडून सरकते. म्हणजे तिचा प्रवास पुढचा सुरू होतो. पुढे तन्मात्रा अर्धवरी अर्धवेरी आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी सरिता जेवी. मग ती कुंडलिनी ओंकाराच्या 3.5 मात्रा बाकी अर्धचंद्राच्या आकाराने दाखवल्या जाणाऱ्या अर्धमात्रेतील आकाशाच्या आत जाऊन विलीन होते. जशा सर्व नद्या सागराशी भरती गमे सागरी सरिता जेवी, जशा सगळ्या नद्या सागराशी एकरूप होतात तशा ती कुंडलिनीची शक्ती त्याच्याशी एकरूप होते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी सोहम भावाच्या बाह्या पसरवणी, परमात्मलिंगा धावणी अंगागडे. मग काय करते, ती कुंडलिनी मस्तकाच्या पोकळीमध्ये स्थिरावते आणि त्याच वेळी कळतं की मी ब्रह्म आहे. सोहम भावाच्या बाह्या पसरवणी, भावनारूपी बाहू पसरवून धावत जाऊन परब्रह्माच्या आलिंगनात एकरूप होते. म्हणजे जेव्हा परमतत्वाशी ती एकरूप होते ना त्याच वेळी खऱ्या अर्थानं मी ब्रह्म आहे याची जाणीव व्हायला लागते. तो महाभूतांची जवनिका पिटे, मग दोहीशी होय झटे, तेथ गगनास कटाटे समर्शित ये. त्यावेळी महाभूताचा पडदा काय असतो, पूर्ण नाहीसा होतो आणि शिवशक्तीचं पूर्ण मिलन होतं. हे वर्णन इथं सांगितलेलं आहे. दोहाशी होय झटे, झटे म्हणजे एकरूप होतात
आणि एकरूपतेने ब्रह्मरंध्रातील आकाशामध्ये ब्रह्मवस्तू असेपर्यंत समरसी होतात, त्यांच्याशी एकरूप होतात. फार सुंदर वर्णन माऊली करतात. आणि हे वर्णन करण्यासाठी त्यांनी पंचमहाभूताचा म्हणजे पंचकोश आहेत किंवा सप्तधातू आहेत. हे सप्तधातू, पंचकोश, हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपण नाही आहोत, हाच प्रवास आपल्या वेदांतशास्त्रानं सांगितलेला आहे. कुंडलिनी जेव्हा त्याच्याशी एकरूप होते ना परमब्रह्म तत्वाशी, या शब्दाचा अर्थ आहे जीवपणा आपला सोडून देतो आणि तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो. कारण त्याचं एकरूप होणं हे ब्रह्माशीच एकरूप होणं साजेसं असतं. आणि त्याच वेळी त्याला ब्रह्मप्राप्तीची म्हणजे शांतीची प्राप्ती होते. आणि त्या शांतीच्या प्राप्तीसाठी वर्णन करताना माऊलींनी तेच केलेलं आहे. युज्येनैव सदात्मानम, हे आता अलीकडे 15व्या श्लोकामध्ये बोलतात ना, युज्येनैवम सदात्मानम योगी नियत मानसा. असं संयमी झालेलं मन म्हणजे जागृत झालेली कुंडलिनी जी आहे ती जेव्हा परमतत्वाशी एकरूप होते ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं मी ब्रह्म आहे अशी त्याला जाणीव होते. म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. आणि आत्मसाक्षात्कार झाला की शांतीम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छती, त्याला पूर्ण शांतीची तृप्तीचा लाभ व्हायला लागतो. जगामध्ये आणखीन काय एखादी गोष्ट मिळवायची आहे असं त्याला वाटत नाही. त्यामुळं त्याच्याही पलीकडं तो साधक जातो असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं खरी गोष्ट कोणती असेल, आता ही एक कुंडलिनीची प्रक्रिया माऊली सांगून जातात. पण या श्लोकामध्ये सांगितलेली जी आहे ती कदाचित नामानं सुद्धा कुंडलिनी जागृत होते असं काही ठिकाणी माझ्या वाचनात सुद्धा आलेलं आहे. ज्याने सतत नामाचा ध्यास घेतलेला आहे, सतत मुखामध्ये नाम आहे, नामचिंतन आहे, अशांना सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत करता आपोआपच होते, करता येते नव्हे. तो कुंडलिनी जागृत करायला योगाच्या प्रक्रिया करत नाही. पण खरा योग कोणता असेल तर जो भगवंताशी जोडून देतो तो योग. मग कुंडलिनीच्या द्वारे जोडा नाहीतर नामाच्या द्वारे जोडा. नाम सुद्धा भगवंताशी जोडून देतं. नाम आपल्याला भगवंताची आठवण करून देतं आणि तेच आपल्याला नामाच्या द्वारेच आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते. म्हणजे परमतत्वाशी आपण एकरूप होतोच ना. ज्या ठिकाणी नाम आहे त्या ठिकाणीच भगवंत आहे. वर्णन योग जागोजागी आपल्याला बघायला मिळतं. नामाबरोबर भगवंत चालत असतो. त्यामुळे नाम जेव्हा नामीशी एकरूप होतं तेव्हा जशी कुंडलिनी त्या परमतत्वाशी एकरूप होते, तसं जीव आणि ब्रह्माचं ऐक्याचं वर्णनच कुंडलिनीच्या द्वारे माऊलींनी केलेलं आहे. फक्त भाषा योगाची आहे आणि ती भाषा आपण जर आपल्याकडे वळवली तर आपल्याला त्याचा उपयोग वेगळ्या प्रकारे होतो आणि मोक्षपद आणि परमशांती प्राप्त करून देतो. कुंडलिनी जागृती करून काय मिळालं? मोक्षच प्राप्त झाला ना. मग आता हितं माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. आणि सगळ्या ज्या चारी मुक्ती साधी येल्या त्यातच वर्णन अभंगात केलेलं आहे माऊलींनी. चारी मुक्तीचा लाभ होतो कशाच्या द्वारे? हरिमुखे म्हणण्यामुळं. आता ही कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयोग आपण जो आत्तापर्यंत वाचला, अभ्यासला, त्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत किती कठीण. एखाद्या गृहस्थाश्रमी लोकाला हे जमण्यासारखं आहे का? एवढा वेळ त्याच्याकडे आहे का? असे एकांताने अरण्य भेटतात का की जिथं शांतता आहे? या सगळ्या अटीतटीचा जर विचार केला, नामा इतकं मोठं शस्त्र दुसरं कुठलंही नाही जे भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जातं. ध्यानाच्या द्वारे, नामाच्या द्वारे आणि तत्वचिंतनाच्या द्वारे ते तत्व मी आहे याचं चिंतन आहे. ते मी आहे, ते मी आहे असा अनुभवच घेणं हेच त्यातला वेदांताचा घोष तोच आहे. आणि मग तोच विचार आता माऊलींनी आणि भगवद्गीतेने सुद्धा 15व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. कुंडलिनीच्या द्वारे मोक्षपदाची आणि शांतीची प्राप्ती होते अशी ओवी आत्ता आपण वाचली. का? पंचमहाभूताचा पडदा जातो. या सगळ्या गोष्टीचा विचार काय? मन बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्रे नच योम भूमी न तेजो न वायू. या सगळ्या अर्थ वर्णन कशाचं केलंय? पंचमहाभूतांचं वर्णन आहे, अंतकरणाचं वर्णन आहे, पंचकोशाचं वर्णन आहे, सप्तधातूंचं वर्णन आहे. मी अहंकार बुद्धी चित्त मी नाही, मी अंतकरण नाही किंवा मी श्रोत्र जिव्हा वगैरे नाही. म्हणजे मी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मी नाही.
माझं स्वरूप आहे अहम निर्विकल्पो निराकार रूपो. हे वर्णन शेवटच्या श्लोकामध्ये आचार्य करून दाखवतात आपल्याला. त्यामुळं मला बंध आणि मोक्ष नाही. त्यामुळं मला बंधातून बाहेर पडणं या शब्दाचा अर्थ आहे मी बद्ध नाही याचीच जाणीव करून घेणार. मी मुक्त आहे याची जाणीव करून घेण्यापेक्षा मी बद्ध नाही याचीच जाणीव व्हायला पाहिजे. मी पाप पुण्य रूप असं तत्व मी नाही आहे. कारण त्या तत्वाला पाप पुण्याची झळा धर्मनीतीची झळा पोचत नाही. त्याच्या पलीकडे असणारं ते तत्व आहे. आणि म्हणून इथं विचार केलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते पंचकोश किंवा पंचमहाभूत हे सगळे आपण नाहीत. म्हणूनच ते विरल होतात की पंचमहाभूताचा पडदा फाडतो आणि शिवशक्तीचं पूर्ण मिलन होते. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गम न घाली मन. कुठल्या दुर्गम स्थितीमध्ये मन घालू नको म्हणतात माऊली हरिपाठामध्ये. ह्या कुंडलिनीसारख्या योगिक प्रक्रियेच्या ठिकाणी दुर्गमात तू जाऊ नको. मग त्यासाठी काय कर, मग मी काय करू असा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी तू काय कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तू फक्त पुण्य मोजत बसू नकोस. पुण्याची गणना कोण करी, कशाला पुण्य मोजत बसतोस की जे तुझ्या जन्ममरणाला कारणीभूत आहे. जे पाप तुझ्या जन्ममरणाला कारणीभूत आहे. पाप जसं जन्माला घालतं तसं पुण्य पण जन्माला घालतं. मग ते पाप नव्हे काय, पुण्य हेच पाप आहे. माऊलीची भाषा आहे. जे स्वर्गात घेऊन जातं ते पुण्यात्मक पाप आहे. जे नरकात घेऊन जातं ते पापातलं पाप आहे. ते एक पुण्यातलं पाप, एक पापातलं पाप. पण दोन्ही बाजूला ठेवूया. जे पुण्य मिळवून देतं, जे पाप प्राप्त करून देतं, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं पुण्य कोणतं, माते जेने पाविजे ते पुण्यगा. ज्यामुळं शुद्ध पुण्य कोणतं की ज्याच्यामुळं मोक्षाची प्राप्ती होते, ईश्वराचं दर्शन होतं, आत्मदर्शन होतं. शब्द जरासे दर्शन दर्शन शब्द वापरले की आत्मदर्शन हा शब्द खटकण्यासारखा आहे, पण आपल्याला लक्षात येण्यासारखा आहे. आत्मदर्शन म्हणजे ते तत्व आपणच आहोत. मी बद्ध नाही कळायला लागतं. मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी माता नाही, मी पिता नाही, नात्यांचा कुठलाही बद्धता मला नाही. मी कुठल्याही कर्मेंद्रियांचा मालक नाही. मी ज्ञानेंद्रियांमधला होणारा मी नव्हे. माझ्याकडे असणारे पंचकोश हे शरीरासाठी आहेत. माझ्यातले सप्तधातू हे शरीरापुरते मर्यादित आहेत. आणि मी अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियानी. मी ते तत्व आहे. शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप आहे आणि ते शिवतत्व मी आहे. कुंडलिनीच्या जागृतीचा अंतिम परिणाम जर पाहिला तर नामाच्या साधनेचा, नाम ध्यान आणि तत्वचिंतनाच्या साधनेचा अंतिम परिणाम कुंडलिनी सारखाच आहे. सोपा मार्ग कोणता, तर भक्तीचा, भावाचा आणि ज्ञान संपादनेचा जो मार्ग आहे कर्मयोगाच्या द्वारे झालेली गृहस्थाश्रमातली आपली वाटचाल जी आहे तीच हळूहळू प्रपंचाच्याच द्वारे, शरीराच्याच द्वारे आपलं शरीर हे नाशवंत आहे असं समजून, प्रपंच मिथ्या आहे असं समजून, प्रपंच करत करत प्रपंच मिथ्या आहे समजून प्रपंच करावा. आणि हळू प्रपंच करता करता तो फिका होत जातो. समर्थ म्हणतात फिका होणं ही शेवटची सिद्धी आहे. प्रपंच मिथ्या आहे आणि भगवंत सत्य आहे ही जाणीव ही शेवटची सिद्धी आहे. जी कुंडलिनीच्या द्वारे मिळाली तीच जाणीव. इथं म्हणतात भगवंताशी जोडला गेल्यामुळं युज्यनैव सतत सदात्मानम नियत मानसा. आपल्या मनाचं स्वाधीनता ठेवायची, भरकटणाऱ्या मनाला आवरण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्याची सवय आहे ती. मग आपल्याला त्या शांती आणि मत संस्थामध्ये गच्छती, माझ्याकडे असणारी परमात्माच्या ठाई असणारी मोक्षपद शांती रूप आहे ती शांती तुम्हाला प्राप्त होईल असं भगवंत म्हणतात. म्हणून विचार करावा की स्वाधीन मनाला परमात्म्याकडे नेणं म्हणजे परम शांती. आणि हीच अखंड शरणागतीची प्रक्रिया आहे. दुसरं काय नाही बरं काय. आपण जेव्हा शरण येतो ना भगवंतांना आणि भगवंताच्या एकाम निर्मितीला, भगवंता ह्या सगळ्या सृष्टीतली जी घटना आणि जे पदार्थ तू निर्माण केलेस त्यातला एकही पदार्थ मला निर्माण करता येत नाही. झाडाला फळे मला लावता येत नाहीत आणि फळात गोडीत आणि रस निर्माण करता येत नाही.
एखाद्या कच्च्या फळाचं पिकलेलं फळ मला बनवता येत नाही. आत्ताच्या केमिकलनं मी कदाचित कृत्रिमरित्या ते बनवेन, पण भगवंताच्या गोडीत की गोडी त्यामध्ये नसेल. हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे भगवंताने निर्माण केलेल्या गोष्टी, ऊस निर्माण केला, आम्ही काय करतो, साखर निर्माण केली, पण आपल्याला ऊस निर्माण करता येत नाही. हा मुद्दा आहे. आपण साखर निर्माण करतो, आणि साखर निर्माण कशामुळे करतो? ऊस अस्तित्वात आहे म्हणून. म्हणून ईश्वराची तत्व आहेत, त्या तत्वाच्या द्वारे सृष्टीची सगळी निर्मिती आहे. त्यामुळे आपण काय करतो ह्याला काही किंमतच नाही. म्हणून भगवंता तूच माझ्यापेक्षा मोठा आहे, म्हणून मी त्वमेव शरणम गच्छ, तुलाच मी शरण येतो, त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. मग त्याचा प्रसाद म्हणून भगवंत देतो. तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यासी शाश्वतम. 18व्या अध्यायामध्ये बोलून गेलेत माऊली भगवद्गीता. 18व्या अध्यायामध्ये बोलतात, त्याच प्रसादानं तुला परम शांतीचा लाभ होईल, शाश्वत पद प्राप्त होईल. आणि शाश्वत पद कोणतं असेल तर ते मोक्षपद आहे. आणि त्या मोक्षपदाची इच्छा सगळ्या साधकांनी करावी. दुसरा अन्य विचार करू नये. म्हणून अन्याला सिद्धीसुद्धा अन्य आहे. प्रपंच हा अन्य आहे. अन्य जेवढं असतं ना, जोपर्यंत अन्य माझ्याकडं आहे तोपर्यंत मी अनन्य शरण होत नाही. अन्य आहे ना, अजून प्रपंचाचा विचार आहे ना. मग मी प्रपंचाचा विचार सोडल्याशिवाय त्याच्याशी एकरूप कसा होईल? भगवंताशी एकरूप होताना प्रपंच हातात घेऊन मी भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. कारण प्रपंचाचं आणि भगवत स्वरूपाची कुंडली एकत्र जुळत नाही. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे, त्यासाठी साधन म्हणून काय करावं? मनाला स्वाधीन करावं, मनाला संयमित करावं, मनावरच काम करावं. माइंड युअर माइंड शब्द वापरतात. हा, महात्मे काय वापरतात शब्द? माइंड युअर माइंड. अरे मनावरती प्रयोग करा, मनावरती ते काय ते कार्य करायला पाहिजे. नियत मानस होणं म्हणजे साधकाचा उद्देश केवळ परमात्मा प्राप्ती असावा, दुसरा काही नसावा. मी संसाराशी संबंध जोडल्याने मन स्वाधीन राहत नाही. आपल्याला जर नियत मानस व्हायचं असेल, 15व्या श्लोकाचा थोडासा विचार आपला चाललेला आहे की जो कुंडलिनीचं शेवट करताना माऊली बोलून गेलेले. माऊली बोललेत की परमशांतीचा लाभ त्या कुंडलिनीच्या द्वारे मिळाला ना. मग आता भगवद्गीता पण तेच सांगते. म्हणजे आपल्याला आपल्या साधकांची उपयोगात पडणारी ही साधना आहे की संसाराशी आपण जोपर्यंत आपला संबंध मनानं आहे, मनानं, बरं काय, शरीरानं असणारच आहे. कारण शरीर हाच संसार आहे. आपण म्हणतोय संसाराशी शरीरानं जोडू नये, आणि शरीर हाच संसार आहे. त्याला कुठं जोडायला नाही जाता? तर संसाराशी मनानं जोडलं जाणं, त्यामुळंच मन स्वाधीन राहत नाही. मनाला संसारातून काढायचं आहे. मग स्वाधीन करायचं म्हणजे काय करायचं आहे? जे ज्याचं आहे ते त्याला लावायचं आहे, तिकडं लावायचं आहे. आणि तिकडं लावलं, तू मन हे मीची करी, असं जे माऊली 9व्या अध्यायामध्ये सांगतात, माझी या भजनी प्रेम धरी, तू तुझ्या मनाला माझं स्वरूप करून टाक. आणि हे जर संसाराशी तू जोडलंस तर स्वाधीन राहणार नाही. म्हणून स्वतःला मी देह आहे, मी एक गृहस्थी आहे असं समजून जर ध्यानाला आपण नामाला बसायला लागलो तर ध्यान आणि नाम जमणार नाही. कारण मी संसाराला मांडीवर घेऊन, पद्मासन घालून संसाराला मांडीवर घेतो आणि ध्यान करायला बसतो. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. पद्मासन छान घातलेला आहे, योगाच्या प्रक्रिया बरोबर चांगले केल्यात, आणि त्याच मांडीवर संसाराचं बाळ बसलेलंच आहे. ते वळवळ करणार, ते तिथं मांडीवर घाण करणार, त्या सगळ्याचा वळवळीचा त्रास होणार. आणि हे सगळा संसार मांडीवर घेऊन जर ध्यानाला आणि नामाला मी बसायला लागलो तर कसं माझं मन स्वाधीन होईल? कसा मी त्याच्याशी एकरूप होईल? होणार नाही. हे सांभाळता दमछाक होत असते. एका मुठीत प्रपंच आणि एका मुठीत देवाला पकडायला जातो आपण. पण मिठी मारायची असते तर 2 हात पाहिजेत ना. एका हाताने कशी मिठी मारायची देवाला? एका हातात प्रपंच जर ठेवला असेल तर तो हात बिजीच राहणार ना. कशी मिठी मारायची देवाला? म्हणून स्वतःला मी देह आहे, मी गृहस्थी आहे, मी शिक्षक आहे, मी कुठल्या तरी पदाचा एका आहे, मी अमक्या गोष्टीचा मालक आहे, हे विचार घेऊन जर मी नाम ध्यान जर करायला लागलो तर त्याचा अर्थ राहणार नाही मी ध्यान करणार आहे असं. म्हणूनच आपलं मन स्वाधीन होऊ शकतं. म्हणून संयमित मन म्हणजे
त्याची भटकंती थांबवून त्याला शांत केलेलं मन. आणि हे मन फक्त शांत होऊ शकतं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. म्हणजे तुझ्या चरणाजवळच, आत्मस्वरूपाजवळच ते स्थिर होऊ शकतो. म्हणून मनाला भटकण्याचं थांबवणे ही एक वेदांत साधना आहे. म्हणून मनावर कार्य करावं लागतं. मनातून येणारे जे विचार असतात ना, बऱ्याच ठिकाणी काही संप्रदायामध्ये विचारावर लक्ष द्या, विचार येतात जातात याच्यावर लक्ष द्या, अशी योगी प्रक्रिया सांगितली जाते बरं काय. पण विचार म्हणजे प्रवाह असतो, आणि जे प्रवाहात जातात ते वाहतात. संत आपले कसे सांगतात बघा, म्हणून विचारावर स्वार व्हायचं नाही, विचारापासून बाजूला व्हायला पाहिजे. इथं सांगतात विचाराबरोबर चला, विचार येतात जातात त्याच्याकडे लक्ष द्या. तर विचारावर लक्ष नसतो, तो प्रवाह असतो, कारण तो वाहतच नेणार. कारण मन सारखं जे असतं ते 3 ठिकाणी त्याची भटकण्याची ठिकाणं आहेत. त्याला देश, वस्तू आणि काळ, 3 ठिकाणी मन सारखं भटकत असतं. देश म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी, काळ म्हणजे कुठल्या तरी घटनेशी एकरूप होत असतं, आणि वस्तू म्हणजे कुठल्या तरी पदार्थाशी त्याचं महत्त्व असतं. ह्या तिन्ही गोष्टीशी जोपर्यंत ते जोडलं जातं तोपर्यंत स्वाधीन राहत नाही. मनाला स्वाधीन करायचं असेल तर देश, काळ आणि वस्तू यांच्या या काय झालेलं आहे त्रिकुटातून, यांच्या बंधनातून, यांच्या बेडीतून, देश काळ वस्तूच्या बेडीतून त्याला सोडवावं लागेल. नामाला बसल्यावर 10-15 मिनटं आपण हेच करायला पाहिजे. मी कुठल्या काळात गेलोय का आता, त्या काळात जाऊन विचार करायला लागलोय का. आणि दुसरी गोष्ट, मी कोणत्या ठिकाणाचा विचार करत बसलोय का, मी कुठल्या घटनेचा विचार करत बसलोय का, आणि मला प्रिय असलेली वस्तू किंवा व्यक्तीचं मला ध्यान चालू आहे का. या 3 गोष्टी ज्यानं ध्यान करताना, नाम करताना पाहतो त्याला काही दिवसानंतर यश यायला लागतं. कारण या 3 गोष्टी ज्या आहेत त्याला परिच्छिन्नत्व आहे. त्यामुळं देश, काळ आणि वस्तूचं परिच्छिन्नत्व गेल्याशिवाय व्यापक असलेलं ब्रह्मतत्व आणि भगवंत जो आहे त्या भगवंताशी एकरूप होणं घडतच नाही. त्यामुळे विचार सतत असा कोणता केला पाहिजे, तर मी कुठल्या देशामध्ये, हे वर्णशब्द सगळा जरासे कुठले आहेत की पारिभाषिक आहे, हे वेदांताचे शब्द आहेत. देश, काळ, वस्तू. आता देश, काळ, वस्तू म्हणजे या त्रिपुटीच आहे. ह्या त्रिपुटीतून जेव्हा जो बाहेर पडतो ना, तेव्हा देश शब्दाचा अर्थ आहे कुठल्या तरी ठिकाणात माझं मन रमलेलं असतं बरं काय. ते घर असेल, माझं ऑफिस असेल, एखाद्या कार्यक्रमाचं ठिकाण असेल, त्या ठिकाणावर माझं मन रमलेलं असतं. बघा, आपण स्वतः हा प्रयोग करायचा आहे. कुठं रमलेलं असतं ते, कधीतरी कुठल्या तरी घटनेशी एकरूप झालेलं असतं. ती घटना भूतकाळातली असेल, नाहीतर भविष्यकाळातली असेल. काळ कुठला आहे, 2च काळ मनाला आहेत, ते त्याचं खाद्य आहे. त्याशिवाय मन शिल्लकच राहत नाही. मन जिवंत राहतं त्यासाठी त्याला जे खाद्य आहे त्याचा आहार असेल तर कोणता, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या 2 आहार आहेत त्याची, आणि या 2 गोष्टीवरच ते जिवंत राहतं. आणि नाहीतर मग कुठेतरी असेल ते मन एखाद्या वस्तूमध्ये अडकलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये अडकलेलं असेल. म्हणजे व्यक्तीबद्दलचे ममत्व, वस्तूबद्दलची आसक्ती, काळाबद्दलचं काळाशी जोडून घेऊन त्या काळाशी एकरूप होणं किंवा एखाद्या ठिकाणाशी एकरूप होणं. त्यामुळं त्या ठिकाणाचं, त्या काळाचं, त्या वस्तूत असलेले विकार मन घेऊन फिरतं, म्हणून ते भटकतं. त्याला जे पाय पिळतात ना, ते देश, काळ, वस्तूचे पाय मिळतात. त्या देश, काळ, वस्तूच्या पायाच्या द्वारेच ते त्या घोड्यावर स्वार होऊन धावत असतं. म्हणून हे धावणाऱ्या मनाला परमेश्वराच्या चरणाच्या चिंतनाला लावलं पाहिजे. ऋणझुन रे भ्रमरा, भोगितो निश्चळ रे भ्रमरा, चरण कमळ लरू रे भ्रमरा. माऊलींचा अभंग किती सुंदर आहे बघा. ऋणझुन रे भ्रमरा, हे भ्रमरूपी मना, तो असा या फुलावरून त्या फुलावर, देशावरून काळावर आणि काळावरून वस्तूवर फिरकटत असतोस. व्यक्तीवरून घटनेवरून ठिकाणावर जातोस. आणि अशामुळं तू काय होतोस, शिंतोस, दमतोस, शांत हो रे. ऋणझुनू रे भ्रमरा. आणि काय म्हणतात ते,
ऋणुजुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे अवगुण आहेत तुझे. देश काळ वस्तूमध्ये भटकणं हे तुझे अवगुण आहेत. आणि हे अवगुण तू सांड. आणि कुठं? चरण कमळ दर रे भ्रमरा. तू भगवंताच्या चरण कमळावरच जायचं आहे ना. तरी बाहेरचं कमळ नको, भगवंताच्या चरणाच्या कमळावरती तू त्यातला तो मधुर रस आहे ना, मधुर रस आहे. तो मधुर रस म्हणजे ब्रह्मरस. त्या ब्रह्मरसाची प्राप्ती करून घेण्यासाठी कुठं स्थिर हो? तर चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू भगवंताच्या चरण कमळावरती स्थिर हो. माऊली सुंदर त्या अभंगामध्ये सांगतात, मनरूपी भ्रमराला केलेला हा उद्देश आहे. फार सुंदर आहे. आणि मनाच्या बद्दलचे आणखीन थोडंसं चिंतन जे आहे त्या श्लोकाच्या द्वारे आपण थोडंसं पुढच्या चिंतनामध्ये पाहू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव.